हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आत्ताचं लेक्चर कशावरती असणार आहे? आपलं डिकम्पोजिशनवरती असणार आहे. आणि दुसरा कुठला पॉईंट आहे? पिरॅमिड्स. मग बायोमास, नंबर आणि एनर्जीचे जे पिरॅमिड्स आहेत त्याच्यावरती असणार आहे. डिकम्पोजिशनमध्ये काही लोकांना डाऊट आहे बघा, तर त्या स्टुडंटसाठी आपण हा पण पॉईंट घेणार आहे. ॲक्च्युली तो पॉईंट मी घेणार नव्हते, बट आपण तो डिस्कस करूयात आणि त्याच्यावरचे क्वेश्चनसुद्धा आपण बघूयात. मग आता बघा, डिकम्पोजर्स. आता डिकम्पोजर्स म्हणजे कोण असतात रे बाळांनो? मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये काय येतात? बॅक्टेरिया येतात, ॲक्टिनोमायसिट्स येतात आणि फंगा येतात. आता डिकम्पोजिशन कोणाचं करायचं आहे सांगा? ऑर्गॅनिक मॅटरचं. जो डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं काय करणार आहे? डिकम्पोजिशन करणार आहे. डिकम्पोजिशन म्हणजे ब्रेकडाऊन आणि त्याच्यामधले जे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक जे मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स आहेत ते रिलीज करायचं काम करणार आहे, बरोबर की नाही? तर याची जी फूड चेन असणार आहे ती डेट्रिटस म्हणजे कुठली? तर जे काय असणार आहे? डेड ऑर्गॅनिझम, डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती काय होणार आहे? जे फीड केलं जाणार आहे किंवा त्याच्यावरची डिपेंड जी काय असणार आहे तुमची फूड चेन असणार आहे तिला डेट्रिटस फूड चेन म्हणतात. आणि जे ऑर्गॅनिझम्स या डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती फीड करतात त्यांना काय म्हणतात? डेट्रिओर्स म्हणतात. तर हे गोष्ट लक्षात ठेवायची. आता आपल्याला काय बघायचं आहे? मग स्टेप्स बघायच्या डिकम्पोजिशनमध्ये. बघा, आता डिकम्पोजिशनमध्ये कुठल्या कुठल्या स्टेप्स होतात? डिकम्पोजिशन म्हणजे काय रे? एखादा हा तुमचा डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे, समजा ही झाडाची फांदी आहे किंवा कुठला तरी एक सबस्टन्स आहे जो लिव्हिंग थिंग्सपासून बनला, ॲनिमल्स असेल किंवा प्लांट्स असेल. समजा झाडाच्या फांदीचा आपण हा तुकडा घेतलाय, तर याचं काय होणार आहे? तुकडे तुकडे होणार, छोटे छोटे छोटे. आणि त्याच्यानंतर काय होणार? अगदी ह्युमस तयार होणार, त्याच्यामधून मिनरल्स काय होणार आहेत? सॉईलमध्ये, सॉईलच्या डीप हॉरिझॉनमध्ये निघून जाणार. आणि मग हे सगळी प्रोसेस आपण काय म्हणतो? याला डिकम्पोजिशन म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यामधल्या स्टेप्स आता बघा. पहिली आहे फ्रॅगमेंटेशन. सिम्पली फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय असणार आहे बाळांनो? सिम्पली काय असेल तुमचं? ब्रेकडाऊन असेल. हा जो लार्ज पीस आहे त्याचे काय झाले? हे छोटे छोटे पीसेस तयार झाले. हे म्हणजे काय असणार आहे तुमचं? फ्रॅगमेंटेशन असणार आहे किंवा ब्रेकडाऊन, छोटे छोटे स्मॉल पीसेस त्याचे तयार होणार आहेत. आणि हे कोण करत असतं? अर्थवर्म सारखे ऑर्गॅनिझम्स ज्यांना आपण काय म्हणतो? डेट्रिओर्स म्हणतो. तर हे असे डेट्रिओर्स काय करत असतात? फ्रॅगमेंटेशन. लक्षात काय ठेवायचं बाळांनो? फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणं. आणि अर्थवर्म हा डेट्रिओर आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. नेक्स्ट पॉईंट आहे आपला लिचिंग. आता लिचिंग बघा, जे काही वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत तुमचे ते काय होतात बघा. जेव्हा आता हे काय होणार आहेत? तुकडे होणार आहेत. याच्यामध्ये बॉन्ड तर ब्रेक झाला, बरोबर की नाही? जे वॉटर सोल्युबल आहेत याच्यामधून रिलीज होणारे जे वॉटर सोल्युबल आहेत कोण? इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स, ते काय होतात? या सॉइल हॉरिझॉनमधून खाली जातात. कारण पाणी वरतून पडल्यानंतर हे झिरपणार आहे खाली, बरोबर की नाही? आणि हे याच्याबरोबर इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स जातात आणि खालच्या थराला म्हणजे लोअर लेअरला सॉइलच्या काय होतं? त्यांचं प्रेसिपिटेशन होतं, म्हणजे ते साठून राहतात खडकांवरती किंवा तिथल्या सरफेसवरती. तर ते ॲज अ साल्ट म्हणून काय होतात? प्रेसिपिटेट होतात. तर हे प्रेसिपिटेशन जे आहे सॉल्टचं त्याला काय म्हणतात? लिचिंग म्हणतात. लक्षात ठेवायचं हे लिचिंग म्हणजे सिम्पली बघा, जे फार्मर आहेत ज्यांनी थोडंफार शेतीमध्ये कधी गेलाय त्यांनी तुम्ही ऐकलं असेल की काय होतं? जर युरिया काय म्हणतात? पावसाच्या वेळी देऊ नये का? तर तो जास्तीत जास्त खाली जातो किंवा कुठलं पण खत, कारण लिचिंग होतं, खाली जातात. वॉटर सोल्युबल हे खाली जातात आणि मग इथं सॉइलच्या रूटला भेटत नाहीत, तर ही क्रॉपच्या रूटला भेटत नाही. तर हे सिम्पली लिचिंग आहे. नेक्स्ट आहे कॅटाबॉलिझम. आता बघा, कॅटाबॉलिझम म्हणजे काय असतं रे बाळांनो? ब्रेकडाऊन असतं आणि त्याच्यामध्ये एन्झाईमचा यूज होतो. आपल्याला रेस्पिरेशन इज अ कॅटाबॉलिक प्रोसेस आपण बघतो, बरोबर की नाही? मग याच्यामध्ये काय होतं? हे जे काय झालंय छोटे छोटे फ्रॅगमेंट्स तयार झालेत, मग त्याच्यामध्ये फंगल आणि बॅक्टेरियल एन्झाईम्स हे काय करत असतात? डिग्रेड करतात. कशाला? या डेट्रिटसला. ह्या डेड ऑर्गॅनिक मॅटरला आपण डेट्रिटस म्हणतो, बरोबर? डेट्रिटसला डिग्रेड करतात. कशामध्ये? सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये. हे कॉम्प्लेक्स असणार आहे सुरुवातीला, त्याचं सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेसमध्ये कन्वर्जन कोण करत आहे? फंगल आणि बॅक्टेरियल एन्झाईम्स. आणि त्याला काय म्हणतात? कॅटाबॉलिझम. बघा बाळांनो, आता इथे ॲक्च्युली पाऊस चालू आहे, तर तुम्हाला बॅकग्राऊंडला त्याचा आवाज येत असेल तर ते थोडंसं ॲडजस्ट करा, कारण कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. मी पाऊस थांबण्याची खूप वाट बघितली, बट पाऊस तर थांबत नाही आहे. सो व्हिडिओ तर झाला पाहिजे, तो थोडासा आवाज येईल, ॲडजस्ट करा. त्याच्यानंतर आहे ह्युमिफिकेशन. फॉर्मेशन ऑफ ह्युमस म्हणजे ह्युमिफिकेशन आहे. मग ह्युमस म्हणजे काय आहे? तर ह्युमस म्हणजे पार्शियली डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर. हा जो ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याचं पार्शियल, हाफ डिकम्पोजिशन झाल्यानंतर जे काय मटेरियल बनेल, मग ते कसं असणार आहे? डार्क कलर्ड अमॉर्फस सॉइल लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याला आपण ह्युमस म्हणतो. आता ह्युमसचं एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की ते रेझिस्टंट टू मायक्रोबियल ॲक्शन. म्हणजे काय? तर इथून पुढं काय लक्षात ठेवायचं? ह्युमस होईपर्यंतचा जो रेट आहे, कशाचा? डिकम्पोजिशन रेट, त्याच्यापेक्षा ह्युमस नंतर, ह्युमस एकदा का तयार झालं की तिथून पुढचं जे डिकम्पोजिशन आहे
त्याचा रेट खूप स्लो असतो. का खूप स्लो असतो? कारण हा जो ह्युमस आहे तो मायक्रोबियल ॲक्शनला रेजिस्ट करतो, अलाव करत नाही. मग अलाव करत नाही तर ऑब्व्हियसली डिकम्पोजिशन स्लो होणार आहे. म्हणून डिकम्पोजिशन कुणाचं, ह्युमसचं डिकम्पोजिशन खूप कमी रेटने होतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट आता बघा, आता आपल्याला काय मिळालं, ह्युमस मिळालं. आणि फॉर्मेशन ऑफ ह्युमस म्हणजेच ह्युमिफिकेशन आहे. आता ह्युमसचं परत काय होतं, लास्ट स्टेप आहे आपली मिनरलायझेशन. सिम्पली काय, ह्या ह्युमसचं डिग्रेडेशन होते, म्हणजे परत अजून फर्दर डिग्रेडेशन झालं कुणाचं, ह्युमसचं. आणि तुमचे जे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत ते काय झाले, रिलीज झाले. कुठं रिलीज झाले, सॉईलमध्ये रिलीज झाले. आणि अशा प्रकारे ह्या ऑर्गॅनिक मॅटरमधले सगळे काय होतात, इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स म्हणजे जे काही कार्बन जे तुमचे असतील, मॅग्नेशियम आहे, नायट्रोजन आहे, हे सगळे न्यूट्रिएंट्स रिलीज होणं म्हणजे आहे तुमचं मिनरलायझेशन. मिनरल्स रिलीज होणं म्हणजे मिनरलायझेशन. ठीक आहे, तर या साध्या सोप्या गोष्टी होत्या. अगदी सोपी ही डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, सिक्वेन्स. याच्या खालीवर करायचं नाही. सिक्वेन्स खूप इम्पॉर्टंट आहे. सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की डिकम्पोजिशनचा रेट कुठं जास्त असतो, वॉर्म आणि मॉइस्ट एन्व्हायरमेंटमध्ये. जसं टेम्परेचर कमी होईल आणि अनएरोबिक कंडिशन वाढेल तसं काय होतं, डिकम्पोजिशन इनहिबिट होतं. कारण बॅक्टेरिया हे एरोबिक कंडिशनमध्ये जास्त वाढणार, ज्या डिकम्पोजर्स आहेत त्या एरोबिक बॅक्टेरिया किंवा एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. आणि टेम्परेचर कमी झालं की त्यांची ग्रोथ ही कमी होते. वॉर्म प्लेसेसला त्यांची ग्रोथ जास्त होते. म्हणून वॉर्म प्लेसेसला काय असतं, डिकम्पोजिशन रेट काय असतो तुमचा, जास्त असतो. तर ते विथ रिझन तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण याच्यावरचे क्वेश्चन्स बघूयात. बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, अर्थवर्म इज ए डॅश. CET 2015चा क्वेश्चन आहे. काय मग, हर्बिवर. हर्बिवर आहे का रे, गवत खातो का, अजिबात नाही. सेकंडरी कन्झ्युमर आहे का, नाही आहे. त्याच्यानंतर टर्शरी कन्झ्युमर, नाही. टर्शरी कन्झ्युमर टायगर वगैरे किंवा त्या पर्टिक्युलर फूड चेननुसार असतात. डेट्रिव्होर. डेट्रिव्होर म्हणजे जे डेड ऑर्गॅनिक मॅटरवरती फीड करतात. मग आता आपण बघितलं होतं हा डेट्रिव्होर आहे. कोण, तुमचा सगळेच तुमचे डिकम्पोजर्स डेट्रिव्होर्स आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला अर्थवर्म दिले. आणि अर्थवर्म कुठं, इथं याच्यामध्ये काय होतो, इन्क्लूड होतो. कशासाठी, फ्रॅगमेंटेशन कोण करतो, तुमचा अर्थवर्म करतो. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर डी आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात, तसाच आहे. द डिकम्पोजर्स इन अन इकोसिस्टम आर. CET 2017चा प्रश्न आहे. बघा, थोडंसं वर्डिंग चेंज होतं, अदरवाईज बाळांनो क्वेश्चन्स रिपीट होतात. सो तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. सो जुने क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. द डिकम्पोजर्स इन अन इकोसिस्टम आर डॅश. ऑप्शन ॲटोट्रॉप्स. डिकम्पोजर्स ऑटोट्रॉप्स आहेत का, नाही. इथं काय असतात, फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम्स असतात. बरं, किंवा प्रोड्युसर्स म्हणतो आपण याला, तर हा येणार नाही. मायक्रो कन्झ्युमर्स. मॅक्रो कन्झ्युमर. मॅक्रो कन्झ्युमरमध्ये लार्ज ॲनिमल आले म्हणजे हे येणार नाही. अबायोटिक कंपोनंट्स. याचा काय संबंध आहे का, कारण डिकम्पोजर्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे हे डायरेक्टली काय झाला तुमचा, एलिमिनेट झाला. ॲटोट्रॉपिक कधीही येणार नाही म्हणून हा पण एलिमिनेट झाला. आणि मॅक्रो आणि मायक्रो, आता डिकम्पोजर्स हे काय असतात सांगा बाळांनो, बॅक्टेरिया, ॲक्टिनोमायसिट्स आणि फंगाई. मग साईजवरून तरी तुमच्या लक्षात आलं पाहिजे. भलेही लक्षात राहिलं नाही तुमच्या आन्सर तरी मॅक्रो तर नाहीत, मोठे तर नाहीत. ऑब्व्हियसली काय आहेत, मायक्रो कन्झ्युमर्स आहेत, म्हणून मायक्रो कन्झ्युमर ऑप्शन नंबर बी येणार आहे त्याचा. नेक्स्ट क्वेश्चन खूप महत्त्वाचा टाईप आहे. थोडासा लेंदी आहे बट क्वेश्चन खूप सोपा आहे आणि ॲनालिसिस बेस्ट आहे. म्हणून तुम्हाला अशा क्वेश्चनवरती फोकस करायचं आहे. नीटचा क्वेश्चन आहे तरी पण मी घेतला आहे, कारण अशा क्वेश्चन्समधून तुमची ॲनालिसिस पॉवर वाढत असते आणि त्याचा फायदा तुम्हाला मेन एक्झाममध्ये होतो. ठीक आहे, काय मग विचारले तुम्हाला, विच वन ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस ड्युरिंग डिकम्पोजिशन इज करेक्टली डिस्क्राइब्ड. काय दिले तुम्हाला, प्रोसेसेसची नावं दिलेत आणि त्याच्या पुढं काय होतं ते दिलं आणि त्याच्यामधलं करेक्ट तुम्हाला कुठलं आहे बघायचं. फ्रॅगमेंटेशन कॅरीड आउट बाय ऑर्गॅनिझम सच ॲज अर्थवर्म. होतं का रे, आत्ताच आपण बघितलेलं डेट्रिव्होर अर्थवर्मनी, म्हणजे हे तर सेंटेन्स काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट आहे ह्युमिफिकेशन लीड्स टू द ॲक्युम्युलेशन ऑफ डार्क कलर्ड सबस्टन्स ह्युमस विच अंडरगोज मायक्रोबियल ॲक्शन ॲट व्हेरी फास्ट रेट. आपण मग असे बघितलं होतं, हा काय असतो, व्हेरी स्लो रेटने होतोय. त्याच्यामध्ये काय नाही बाळांनो, तुमचं फास्ट रेट नाही, स्लो रेट, खूप कमी रेटने काय होत असतं याचं ह्युमिफिकेशन. नंतर हा काय होत असतो, डिकम्पोज होत असतो. तर इथपर्यंत सेंटेन्स बरोबर आहे. बट विच अंडरगोज मायक्रोबियल ॲक्शन ॲट अ व्हेरी फास्ट रेट. या फास्ट वर्डमुळे तुमचं हे ऑप्शन चुकीचं आहे. नेक्स्ट आहे कॅटाबॉलिझम. लास्ट स्टेप, ऑब्व्हियसली लास्ट स्टेप आहे, कारण मिनरलायझेशन ही तुमची लास्ट स्टेप आहे. म्हणजे इथंच तुमचं एका पहिल्या शब्दातच ह्या दोन वर्डमध्येच तुमचं हे स्टेटमेंट रॉंग होतं आणि तुम्हाला इथं एलिमिनेट करता येते, बाकीचं वाचायचं नाही. ही गोष्ट शिकून घ्या, खूप टाईम वाचतो तुमचा. लिचिंग वॉटर सोल्युबल इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स राईज टू द टॉप लेअर ऑफ सॉइल. राईज टू नाही बाळांनो आणि टॉप लेअर नाही,
गोज डाऊन टू द असणार आहे, म्हणजे काय होतं, खाली जातात, सॉइलच्या खालच्या लेअरमध्ये जातात आणि प्रेसिपिटेशन होतं आणि त्याला आपण लिचिंग म्हणतो. म्हणून हे सेंटेन्स ह्या राईज आणि टॉप या वर्ड्समुळे सुद्धा हे सुद्धा सेंटेन्स चुकीचं आहे. मग तुमचं हे सेंटेन्स बरोबर आहे. आपण मगाशी बघितलं होतं फ्रॅगमेंटेशन तुमच्या अर्थवॉर्म करून आणतात. मग ह्याला म्हणायचं ॲनालिसिस किंवा ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आणि ही प्रोसेस डेव्हलप करा. असे क्वेश्चन सुटले ना मग इझी क्वेश्चन इझी सुटतातच, काही प्रश्नच येत नाही त्याचा. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगितलं आहे, ड्युरिंग प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन इन विच स्टेज डज कम्प्लीट ऑर्गॅनिक मॅटर गेट कन्वर्टेड इनटू इनऑर्गॅनिक आयन्स अँड साल्ट्स बाय फंगाय. बघा आपण एक प्रोसेस बघितली होती ज्याच्यामध्ये फंगल आणि बॅक्टेरियल एन्झाईम्स होते आणि ज्याच्यामध्ये काय होत होतं बाळांनो, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॅटर कन्वर्जन त्याचं कशामध्ये होत होतं, सिम्पल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस, इथं आयन्स म्हटलंय, आणि साल्ट्समध्ये त्याचं प्रेसिपिटेशन होत होतं. मग मिनरलायझेशन आहे का, इथं रिलीज होतं, म्हणजे हे नाही. कॅटाबॉलिझम, फ्रॅगमेंटेशन, याच्यात तर तुकडे होतात, हे गेलं. ऑल ऑफ द अबव अशी कुठली प्रोसेस सगळ्या तर एकत्र सेम होणार नाहीत. आणि राहिली तुमची कॅटाबॉलिझम. कॅटाबॉलिझममध्ये आपण बघितलं होतं, काय म्हटलं होतं आपण, एन्झाईम्स हे कॅटाबॉलिक ॲक्शन्समध्ये काम करत असतात. तर ऑप्शन नंबर बी त्याचा आन्सर येणार आहे. आता याच्यामध्ये तुमचा डिकम्पोजिशनचा सेक्शन सगळा संपलाय. आय होप व्यवस्थित समजलं असेल. आता आपल्याला पिरॅमिड्स बघायचे. पिरॅमिड्सवरती खूप सारे क्वेश्चन्स नाही आहेत, बट क्वेश्चन्स बनवू शकतात अशा एरियाज खूप आहेत. सो आपल्याला सगळे पिरॅमिड्स बघायचे. त्याच्यामधला पहिला पिरॅमिड आहे नंबरचा, जो कसा असतो, अपराईट असतो. का रे बाळांनो, बरं अगोदर पिरॅमिड म्हणजे तरी काय बघूयात आपण. हे रिलेशन आहे कशामधलं, प्रोड्युसर्स, हर्बिवोरस आणि कार्निवोरस मधलं रिलेशन आहे ॲट सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल, लगतच्या. असं उड्या मारायची नाही, इथून इथं फर्स्ट कडून थर्ड कडं असं नाही जायचं, पहिली दुसरी तिसरी चौथी असं सिक्वेन्शियली जायचं आपल्याला. ट्रॉपिक लेवल्स इन टर्म्स ऑफ देअर नंबरच्या टर्ममध्ये आपल्याला इथं ह्यांचं रिलेशन बघायचं आहे. मग इथं प्रायमरी कन्झ्युमर आहे, प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर. नंबर इथं आपल्याला लक्षात येईल की कसा झालाय तुमचा, जसं आपण वरती जाऊ तसा नंबर काय झालाय, कमी झालाय. एवढी तर गोष्ट लक्षात येते. ग्रासलँडमध्ये मग आता याच्यामध्ये बघा, अपराईट म्हणजे वरती कमी होतोय, बरोबर की नाही. ग्रासलँडमध्ये काय असतं सांगा, गवताची संख्या जास्त असते. त्याच्यानंतर त्याच्यावरती फीड करणाऱ्या सगळ्या सक्सेसिव्ह, मग इन्सेक्ट आहे, मग त्याच्यानंतर बर्ड्स आहेत, ह्या सगळ्यांची संख्या काय होत असते, वरती जात जात कमी होते, बरोबर. म्हणजे नंबर काय होणार आहे, नंबर गोज ऑन रिड्युसिंग फ्रॉम बेस टू अपेक्स. इथं बेसला सगळ्यात जास्त नंबर आहे, अपेक्सला नंबर सगळ्यात कमी आहे. तर हे तुमच्या लक्षात येईल. हा जनरली कसा असतो किंवा हा कसा आहे, अपराईट. म्हणजे कुठला पिरॅमिड तुमचा कसा आहे, अपराईट, इन्व्हर्टेड, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. त्याच्यावरती प्रश्न बनू शकतो. बाकी याच्यामध्ये खूप काही नाही आहे. तुम्हाला हे फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवावं लागेल की याच्यानंतर काय येतं. मग तुम्ही फूड चेनमध्ये हे ऑलरेडी शिकलेलं असतं. आता नेक्स्ट आहे पिरॅमिड ऑफ बायोमास. बायोमास वजन, थोडक्यात आपण सिम्पली बायोमास म्हणजे ॲक्च्युली ड्राय वेट असतं. आता हा मोस्टली अपराईट, नुसतं अपराईट म्हटले का नाही, मोस्टली अपराईट म्हटले का, कारण जनरली काय असतं बाळांनो, हे जे आता इथंच आपण दाखवूयात की प्रायमरी प्रोड्युसरचं बायोमास कसं असतं, जास्त असतं. कुणापेक्षा, प्रायमरी कन्झ्युमरपेक्षा किंवा वरच्या सक्सेसिव्ह ट्रॉपिक लेवल्सपेक्षा खालच्याचं काय असणार आहे, बायोमास जास्त असतं. बट याला काय आहेत, काही एक्सेप्शन्स आहेत. इन्सेक्ट, एकाच प्लांटवरती जर खूप सारे इन्सेक्ट फीड करत असते तर ऑब्वियस आहे की त्या खूप सगळ्या इन्सेक्टचं बायोमास जास्त असणार आहे, म्हणजे तो तुमचा इन्व्हर्टेड पिरॅमिड झाला बायोमासचा. त्याच्यानंतर सी, समुद्रात बघा जे तुमचे फायटोप्लॅन्क्टन्स असतात, ह्या फायटोप्लॅन्क्टन्सचं जे बायोमास आहे त्याच्यापेक्षा फिशेसचं बायोमास कसं असतं रे बाळांनो, जास्त असतं. मासे जरा मोठे असतात, बरोबर नाही. म्हणून हा सुद्धा कसा आहे, इन्व्हर्टेड. म्हणजे याच्यामध्ये बायोमासमध्ये एका ट्रीचा, पर्टिक्युलर एका ट्रीवरची जर आपण फूड चेन घेतली तर त्याच्यामध्ये काय असते, इन्व्हर्टेड असते, बिग ट्री बेसिकली. आणि याच्यामध्ये सीची कशी असते, इन्व्हर्टेड. अदरवाईज बाकीच्या मोस्टली कशा आहेत, अपराईट. तर हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट येतो तुमचा पिरॅमिड ऑफ एनर्जी. ऑलवेज अपराईट, हा शब्द खूप महत्त्वाचा आहे बाळांनो. ऑलवेज अपराईट, नेव्हर बी इन्व्हर्टेड. कधी सुद्धा हा उलटा असू शकत नाही. का, कारण 10% लॉ जो आहे एनर्जी ट्रान्सफरचा, कुणी सांगितला, तर तो एक सायंटिस्ट आहे, रेमंड लिंडमन. या सायंटिस्टने काय सांगितलं, 10% लॉ ऑफ एनर्जी ट्रान्सफर. त्याला काय म्हणायचं आहे, त्या लॉमधून काय म्हटलंय त्यांनी, तर प्रत्येक लेवलला, त्याचं काय म्हणणं आहे, प्रत्येक लेवलला ह्या लेवलच्या फक्त 10%च एनर्जी काय होत असते, पुढं ट्रान्सफर होत असते. बघा याच्या 10% झाली, त्याच्यानंतर 10,000च्या 1000 म्हणजे हे किती आहे, 10% आहे. परत याचे 10% म्हणजे 100 झाले, आणि 100चे 10% म्हणजे 10 जूल. म्हणजे याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, जेवढी सनलाईटमधून आली त्याच्यानंतर हे तुमचे प्रायमरी प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर, टर्शरी कन्झ्युमर, प्रत्येक लेवलला फक्त तुमची 10%च एनर्जी काय होत असते,
ट्रान्सफर होत असते. कधी सुद्धा एनर्जी ह्या लेवलकडून इकडे येणार आहे का रे? कधीच नाही. किंवा इथून इथे येणार आहे का? कधीच नाही. ऑलवेज एनर्जी कशी जाणार आहे तर बेसकडून अपेक्सकडे जाणार आहे. म्हणून हा कधी सुद्धा इन्व्हर्टेड असू शकत नाही. हे असं जात आहे म्हणून नाही का? नाही. तर कधी सुद्धा याच्यापेक्षा याची एनर्जी जास्त असू शकत नाही, ती कमीच असते. म्हणून हा कधीच इन्व्हर्टेड होऊ शकत नाही. प्रत्येक स्टेपला का असं आहे तर प्रत्येक स्टेपला प्रत्येक लेवलला काय होते? एनर्जी हीटच्या फॉर्ममध्ये काय होत असते? लॉस होत असते. ती बॉडी मेंटेनन्ससाठी वगैरे जी काही हीट लागणार आहे त्याच्यासाठी एनर्जी लॉस होते. म्हणून ऑलवेज वरती जाऊ तसं एनर्जी कमी होते. म्हणून हा काय असतो? ऑलवेज अपराईट. हा ऑलवेज वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे. मग फक्त एवढंच तुम्हाला पिरॅमिड्समध्ये लक्षात ठेवायचं आहे. मग आता आपण याचे क्वेश्चन्स बघूयात. खूप सारे क्वेश्चन नसतील, माझ्या मते 1 का 2च आहेत. मग बघा आता काय आहे, मॅच कॉलम फर्स्ट विथ कॉलम सेकंड. आता बघा तसं तर हा डायरेक्टली नाही आहे, बट तरी सुद्धा तुम्हाला हे फूड चेनवरती डिपेंड आहे. याच्यावरती असं डायरेक्टली क्वेश्चन अजून तरी मला भेटला नाही. ठीक आहे. कॉलम फर्स्ट काय सांगतोय? प्रोड्युसर, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर आणि डिकम्पोजर. त्याच्यामध्ये तुम्हाला कोण कोण आहेत त्याचे मेंबर्स ते ओळखायचे. प्रोड्युसर म्हणलं की ऑलवेज काय येतं बाळांनो? ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स हर्बीवर तर नसतात. ग्रीन प्लांट्स ऑब्विसली ग्रीन प्लांट असणार, त्याला 2 येणार आहे. आता हे सगळं जोड्या लावत बसायचं का नाही? तुम्हाला जर फिक्स माहिती आहे की प्रोड्युसरला ग्रीन प्लांटच येणार आहे, ग्रीन प्लांटच प्रोड्यूस करतात, तर तुमच्या काय लक्षात आलं पाहिजे? मग पीला सेकंड असा ऑप्शन असणार. पीला फर्स्ट आहे, हा एलिमिनेट झाला. पीला सेकंड हा आहे, हा आहे. पीला थर्ड म्हणजे हे दोघं तर कॅन्सल झाले. म्हणजे उत्तर जे येणार आहे ते या दोघांमधून येणार आहे. जरी तुम्हाला माहित नसलं तरी 50% चान्स इथं वाढतोय उत्तर बरोबर येण्याचा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रायमरी कन्झ्युमर. प्रायमरी कन्झ्युमर आता ह्या ग्रीन प्लांटवरती खाणारे, प्लांट पार्टवरती खाणाऱ्यांना आपण काय म्हणतो बाळांनो? हर्ब. हर्ब म्हणजे गवत, हर्बीवोर म्हणतो, बरोबर. मग काय येणार आहे? प्रायमरी कन्झ्युमरला फर्स्ट असणारा म्हणजे क्यूला तुमचा फर्स्ट असणारा. बघा याच्यामध्ये कोण आहे? हा आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी. तुम्हाला इथंच आन्सर मिळाला, इकडे यायची गरज आहे का रे बाळांनो? मग तरी पण तुम्हाला सेकंडरी कन्झ्युमर म्हणजे कार्निवोर आहे ऑब्वियस. डिकम्पोजर्स म्हणजे सॅप्रोट्रॉप्स, सॅप्रोफायटिल किंवा सॅप्रोट्रॉपिल दोन्ही सुद्धा बरोबर आहे. तर एसला 3 असणार आहे. एसला 3 असणार आहे. काय जरी तुम्हाला याच्यावरून सोडवायचं असलं कसंही सोडवू शकता, याच्यामध्ये खूप गोंधळ नाही, कारण सेम पेअरवालं फक्त एवढंच आहे, अदरवाईज सगळ्या वेगळ्या आहेत. तर ऑप्शन नंबर बी तुमचा करेक्ट आन्सर आहे. याच्यावरचे जास्त क्वेश्चन्स नाही आहेत, तुम्ही फॉर्म करू शकता किंवा तुम्हाला एखाद्या बुक्समधून भेटले तरी तुम्ही ते सोडवा. आय होप आजचं लेक्चर व्यवस्थित समजलं असेल. नेक्स्ट पॉईंट आहे न्यूट्रिएंट सायकल आणि इकॉलॉजिकल सक्सेशन्स. तर त्याच्यामध्ये दरवर्षी एक क्वेश्चन तुम्हाला दिसेल बघा, दोघांमधला अल्टरनेट. तर ते लेक्चर नेक्स्ट असेल. आता बघा इश्यू काय होतोय, लेक्चर बनवणं तेवढं सोपं नाही आहे बाळांनो. म्हणजे काय होतंय बघा, पाऊस येतोय कॉन्स्टंटली, त्याच्यामध्ये लाईट जाते. आज दिवसभर लाईट नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे काय आहे की रेंज पाहिजे, बरोबर. या सगळ्या गोष्टी मॅटर करत असतात. व्हिडिओ अपलोड करणं तेवढं, इथं आता मी घरी असल्यामुळं सेटअपसुद्धा नाही आहे, तर ॲडजस्टमेंटवरती व्हिडिओ चालले, तर ते थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. टाईम इकडे तिकडे होऊ शकतो, बट तुम्ही तुमच्या लेवलवरती जे मटेरियल तुमच्याकडे अवेलेबल आहे त्याचा स्टडी कंटिन्युअसली ठेवा. आणि जर आपले व्हिडिओज जर एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील, तुमच्या एक्झाम स्टडीमध्ये त्याची जर हेल्प होत असेल, तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.